एका ताईंची मला कमेंट होती, आपण सगळे सण उत्सव कसे साजरे करतो आणि तुम्ही कसे साजरे करतात ते प्रत्येक व्हिडिओ शेअर करत जा. तर आज आहे ना वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण देवाला छान स्नान घालून द्यायचं आहे. गंध, अक्षदा, टिळा वाहून झालं की पान, सुपारी, नारळाचा विडा व्हायचा आहे. धूप दीप लावून झालं की म्हणजे देवपूजेचं आपलं काम झालं. मग स्मरण, पारायण, तुमची इच्छा, तुम्हाला काय काय करायचं आहे ते. बरेच जण सण असेल त्या दिवशी स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक असे चारी चतुर्विध साधन आपल्याकडून घडवून घेतात. म्हणजे तीर्थस्थानाला आपल्या जे काही ठिकाणं आहेत ना, जाळीचा देव, कणाशी असे महास्थानांवर जातात. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी कसं रुटीन असतं माझं तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे. व्हिडिओ या शेवटपर्यंत पाहतो. इकडे डाळ भात लावलाय मस्त, आणि इथे ना मी मस्त बेसन पिठाचा ठेचा करते तोंडी लावण्यासाठी. तर आज मला पुरणपोळी करायची होती बरं का, पण हे म्हटले की नको बुवा, पुरणपोळी नको करू, आज मला ऑफिसला साधंच असं काहीतरी दे. मग मी विचार केला, म्हटलं ज्या दिवशी सुट्टी राहील ना तर तेव्हा मी बनवेल पुरणपोळी. आज असं आपला बेत आहे साधा. कोणती भाजी आहे आज? मस्तपैकी डाळ भात, भाजी, पोळी आणि काहीतरी गोड करते. ठीक आहे, ओके. गोड काय करते? काय करू? गोड आंब्याचा रस करू का शिरा करू? सांग. शिरा. शिरा करू. अजून भाजीमध्ये काय? भाजीमध्ये मिरचीचा ठेचा आणि बटाट्याची भाजी. आज तर मस्त डायरेक्ट फक्त मिरचीचा ठेचा. मिरचीचा ठेचा तो तुला आवडतो, बेसन पिठाचा तो. ठीक आहे, ठीक. चला आता बोलूया आपण. कोणताही सण असेल त्या दिवशी आपल्या सगळ्यांच्याच घरी काहीतरी आपण गोडधोड थोडंफार तरी बनवतच असतो. तर तसं आपण बनवायचं आणि देवाला मस्तपैकी उपार दाखवून द्यायचा आहे. आणि आज आहे ना मी तुमच्यासोबत मस्तपैकी बेसन पिठातला ठेचा कसा बनवायचा ते शेअर करणार आहे. खूप सोपी रेसिपी आहे, पण आहे ना कोणत्याही भाजीसोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत आणि असं सगळ्या भाज्या असल्या तरीसुद्धा साईडला असं थोडासा खायला ना हा ठेचा इतका मस्त लागतो ना. एकदा बनवलं ना तुम्ही असंही त्याला आपण 4-5 दिवस स्टोर करून ठेवू शकतो. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे ना खूप आवडतो हा असा ठेचा. तर आपण मस्तपैकी तेल घेतलं आधी, त्याच्यावर आहे ना जो काढून घेतलेला आपण मिरच्या होत्या ना त्याच्यात लसूण आणि मीठ टाकून काढून घेतलेलं होतं, तर तो ठेचा होता ना तिकडे तव्यावर टाकून दिला. आधी मस्तपैकी तो ठेचा परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये बेसन पीठ भरभरून दिलं छान. आणि मग ते असं खरपूस भाजलं जाईल ना तोपर्यंत तेलामध्ये परतून घेतलं. तर असा हा ठेचा तिकडं तयार झालेला आहे पा. आणि सोबतच साईडला मी इकडं मस्तपैकी शिरा करून घेणार आहे आता. आणि पोळी सोबत किंवा भाकरी सोबत असं आपण खाऊ शकतो. मम्मीनी ना ही रेसिपी ना स्वतःने बनवली, म्हणजे तिला नाही माहिती होती अशी पण रेसिपी राहते. माझी फेवरेट रेसिपी, केशवची फेवरेट झाली ती रेसिपी आता. आणि अजून याच्यातच ना वेगळ्या प्रकारची पण बनवू शकतो आपण, ती पण सांगेल तुम्हाला. स्वयंपाक झाला आणि मस्तपैकी देवाला उपार दाखवून दिला मी. आणि बाकीचे कामं राहिलेत बरं का माझे, पण आज आहे ना पार्लरमध्ये म्हणजे गर्दी होती बरीचशी. बाकीचे क्लायंट्स तर मी घेतले पण नाही शूटमध्ये. आणि स्ट्रेटनिंग पण होतं माझ्याकडे आज पार्लरमध्ये, तर खूप जास्त बिझी झाली असं होतं पा. कटिंगा पण होत्या 2-3, आणि आधी ज्यांची कटिंग केली त्यांचा फायनल लुक दाखवायचा राहून गेला तुमच्यासोबत. आता ही जी कटिंग करणार आहे ना तर याचा फायनल लुक पूर्ण सेटिंग झाल्यानंतर वगैरे कशी होते ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यांना यू कट हवा होता, तर आधी ना छानपैकी पाणी मारून घेतलं मी केसांवर. काही ताई आहेत त्या ज्यांचं पार्लर आहे त्या म्हणतात कटिंगा शेअर करत आहे. ज्या कटिंगा येत जातील आणि ज्यांना व्हिडिओ म्हणजे शूट करायला आवडत असेल त्याच मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. तर आता ह्या ताईंना विचारून घेतलं होतं आधी, त्या म्हणे चालेल म्हणे व्हिडिओ घेतलेला, म्हणून मग आता आपण आधी ना पूर्ण छान असं ओले करून घेतले केस. आणि त्याच्यानंतर मग यू शेपमध्ये आपण असं कट करून घ्यायचं आहे. आधी मी असं डायरेक्ट करून घेते आणि मग नंतर एक बट चेक करून घेते. म्हणजे अशी एक बट आपण हातात धरून जशी कापतो ना तसं करते, म्हणजे आपली बरोबर कटिंग अशी छान येते. तर आता झाली आहे कटिंग केस कट करून. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण केसांना मी सेटिंग करून घेते आहे, कारण ते ओले झालेले असतात आणि ड्रायरने आधी त्यांना सुकले पण जातात आणि पूर्ण केसांना सेटिंग पण होऊन जाते. म्हणजे ब्लो ड्राय म्हणू शकता आपण तुम्ही थोडक्यात. म्हणजे ब्लो ड्राय राहतं ना तर ते थोडंसं जास्त डीप असं एक बट वगैरे असं करतात व्यवस्थित. पण मग कसं आपल्याला क्लायंट जितके पैसे देणार आहे किंवा मग आपण किती मेहनत घ्यायची समोरच्यावर ते स्वतःहून ब्लो ड्रायचे आपल्याला
पेमेंट देता येत की नाही देता येत त्याच्यानुसार आपण ही कटिंग म्हणजे असं करायचं असतं मेहनत. आता ही यू-कट आहे तर 70 रुपयाची यू-कट आहे, तर मग त्याच्यावर आपल्याला एवढं ब्लो ड्राय वगैरे करणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पण माहितीच असेल. आणि फायनल लुक आहे ना यू-कटचा असा झालेला आहे. तर ते वरती क्लचर लावो काही लावो असं मस्त छान लुक येणार आहे त्यांच्या केसांचं. आणि आधी क्लायंटला विचारून घेते मी तुमची केस किती कमी करायचे आहेत वगैरे. तर काही जणांचं कसे असतात थोडेसे कुरळे केस असतात, तर कुरळे केसला तर ना आठवणीने आपण पूर्ण ओले करायचे, कारण ते कुरळे केस आहे ना कापल्यानंतर ते आणखीन वर चढून जातात, म्हणजे एकदम शॉर्ट होऊन जातात ते. त्याच्यामुळे कुरळे केस कधी पण कापताना थोडेसे कमीच कापायचे. आणि आयब्रोज पण खूप होते आज पार्लरमध्ये. त्याच्यानंतर आता घरात आली आणि थोड्या वेळानंतर अजून क्लायंट्स येणार होते पार्लरमध्ये, पण मग म्हटलं चला तोपर्यंत जे काही माझे कामं राहिलेत ना तेवढे करून घेते म्हटलं. आणि आज कसं पौर्णिमा असल्यामुळे घराची क्लिनिंग वगैरे ही झालीच पाहिजे म्हटलं गड्या. आणि किचन ओटा पण मी मस्त पूर्ण टाईल्स वगैरे असं छान घासून घेतलं आणि मस्तपैकी क्लीन करून भांडे सगळं आवरून झालं माझं. आणि छान असं स्वच्छ वाटतंय आता, प्रसन्न वाटतंय. आणि त्याच्यानंतर म्हटलं घर तर सकाळीच झाडले गेले होते, फक्त पुसायचे राहिलेले होते, पण आता ते म्हटलं मस्तपैकी आज पौर्णिमा आहे तर घर छानपैकी क्लीन करून घेते, पुसून घेते म्हटलं. कारण कसं घर वगैरे छान स्वच्छ असले ना मस्त प्रसन्न वाटतं. तसं बाहेरचा पोर्च पण मला धुवायचा होता पण मला वेळच मिळाला नाही. आणि आमच्या इकडं म्हणजे माझे सासरचे सगळेजण ना ऐन आहेत, त्यांनी कोणीच उपदेश वगैरे घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळे काव्याच्या पप्पांना असं वाटतं की मी पण म्हणजे ज्या सगळ्या बाकीच्या बाया कशा तयार होतात आजच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी तसं तयार झालं पाहिजे छान साडी वगैरे घालून. त्याच्यामुळे मग मी तशी साडी वगैरे नेसून घेत असते त्यांच्यासाठी फक्त, आणि छान तयार होऊन घेत असते. आज पण मी छान साडी वगैरे घालणार होती, छान नवी साडी, फोटो वगैरे काढू म्हटलं गड्या, पण मग काही इच्छा झाली नाही. नंतर मग मी काही नेसली नाही साडी नवी, असं साधी जी साडी होती तिच्यावरच राहिली दिवसभर. आणि मागच्या वर्षी पण आहे ना आम्ही कल्याणी, मी, गुड्डीताई, माझ्या वहिनी, दुसऱ्या मोठ्या वहिनी, तर असं सगळ्यांनी ना आम्ही काही आमची वटसावित्री वगैरे नव्हती पण आहे ना फक्त छान छान साड्या घातल्या, फोटो व्हिडिओ असं आम्ही काढून घेतलं. तर आपली पण असते ना हाऊस, असं सगळ्या बाया तयार होतात वगैरे. हो का काबू लवकर खराब होतात छोटे काढले. अच्छा जी, केशव पण मदत करतोय काय? केशव मी पण करते ना. आज आहे ना पार्लर मध्ये खूप गर्दी होती वटसावित्रीची, वटसावित्री त्याच्यामुळे म्हणून मग बाकीचे एक्स्ट्रा काम काही केले. चला आता जेवण वगैरे सगळं झालंय आमचं, किचन ओटा भांडे सगळं आवरून झालंय. आता चला